नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कट केलेला, तर आपण त्याचीच कटिंग आता मेन ब्लाउज पीसावर बघूया। तर हा होता ब्लाउज पीस, 1 मीटर आहे 40 छातीसाठी। तर उंचीमुळे ब्लाउज कमी जास्त आपल्याला 90 पॉइंट 95 पॉइंट असं होऊ शकतं, तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता। उंचीनुसार तुम्हाला किती लागतं काय लागतं तर टेलरला विचारून तुम्ही ब्लाउज पीस घ्यायचा आहे कधी पण। आता हा जो प्लेन भाग आलाय हा आपल्याला कशाला घ्यायचा नाही, जेवढा शिवण्यासाठी लागतो तेवढा आपल्याला कपडा ठेवायचा आहे, बाकीचा आपण कट करायचा आहे। तर मग मी अगोदर कट करून घेते। हा अस्तर लावून शिवायचा आहे कस्टमरला। ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला मी याची व्हिडिओ अपलोड केलेला आहे, याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ब्लाउज फिनिशिंग हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे चॅनल फेसबुक चॅनल आहे। तर दोन्ही चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपली कटिंग झाली। आता आपल्याला ह्याच कपड्यामध्ये 2 बाही काढायची, तर याला जॉईंट येईल, तर मग मी एक सोबत एक सारखं सरळ कट करून घेते। कारण ज्या वेळेला आता मी तुम्हाला समजून सांगते, आता ही लाइनिंग आली टिकलीची, तर आपल्याला ह्यानुसारच आपल्याला कटिंग करावी लागेल। आता ज्या वेळेला आपण बाही जोडतो तर आपल्याला हा जो रिकामा भाग दिसतोय इथं आपल्याला पूर्ण जॉईंट द्यायचा, म्हणजे याला जॉईंट द्यायचा, जे मेन अस्तर आहे याला जॉईंट द्यायचा आहे। नंतर अगोदर आपण याचा मध्यंतर काढून घ्यायचा आहे, याला एक टच करायचा आहे, म्हणजे इथं थोडंसं कट करायचं आहे आणि आपल्याला लक्षात येऊन जाईल का हा मधला पॉइंट आहे। नंतर आपण इकडं जॉईंट द्यायचा आहे। आता हा टोटल जॉईंट आपला फिटिंगमध्ये जाऊ शकतो किंवा ते लक्षात पण येणार नाही जॉईंट दिलेला, पण ही डिझाईन टोटल बरोबर दंडावरच येते। अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणतीही लेस जर असली किंवा अशी डिझाईन असेल तर ह्याच पद्धतीने त्याला जॉईंट द्या, म्हणजे बाहीला व्यवस्थित फिटिंग येऊन जाते आणि खूप छान पण वाटतं, कमी जास्त अजिबात होत नाही। तर हा प्रश्न झाला बाहीतला। आता आपण पाठीचा भाग कट करू। आता पाठीच्या भागाला आपण अशा पद्धतीचा गळा घेतलाय, नॉर्मल गळा आहे, तर आपण तो पण कट करू पण शिवताना। तर हा पाठीचा भाग आपण उभ्या लाइनिंग मध्ये टाकून घेतलाय। हा पाठीचा भाग पण आपला काढून झालाय। आता आपला राहिला फ्रंट भाग, तर पाहूयात। आता याला पण आपल्याला उभी लाइनिंग आली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर त्याचनुसार आपण हा भाग टाकलाय। आता खालची बाजू कधी पण चेक करा, कमी जास्त पडायला नको अजिबात। तर हा झाला आपला जवळजवळ समोरचा भाग कट। तर 40 साईज आहे। पुन्हा एकदा सांगते, ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला मी व्हिडिओ अपलोड केलाय, तर नक्की जाऊन बघा। आता याच्यामध्ये पण आपण हा जो भाग टाकायचा आहे, तर हा गळा आहे, गळ्याकडून आपण उभी लाइनिंगच घेतली, तर पाहू शकतात। अशा पद्धतीने जवळजवळ ह्या ब्लाउजची पूर्ण कटिंग ही कंप्लीट झाली। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करा। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।